नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 टेट परीक्षा 3 आणि माझ्या बऱ्याच अभिज्ञताधारकांच्या मनामध्ये पडलेला एक खूप महत्वाचा प्रश्न की प्रेफरन्स देत असताना सगळ्यात महत्वाची प्रक्रिया जी बदली प्रक्रिया खरंच या भरतीमध्ये होणार आहे का, भविष्यात बदली होऊ शकते का, असंही प्रश्नचिन्ह त्या अभिज्ञताधारकांच्या मनामध्ये पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतोय. अगदी ऑथेंटिक आणि मोफत इन्फॉर्मेशन साठी आपला चॅनेल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ही अशीच दर्जेदार आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असतो. तर आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया, जो की बदली प्रक्रियेचा मुद्दा आहे. इथे आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद आहे, मनपा आहे, नपा आहे, नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे. म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये होणारा बदल आणि त्याच्यामध्ये अंतर्गत बदली होते का, असाही प्रश्न पडलेला असेल, किंवा संस्था अंतर्गत बदली त्या ठिकाणी होते का, किंवा तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार असाल तर जिल्ह्यामध्ये बदली होईल का, असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडलेला असेल. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस. तुमची बदली त्या ठिकाणी होऊ शकते आणि ती कशी होऊ शकते त्याची प्रक्रिया समजून घ्या. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी झेडपी मधून आपण जर पाहिलं तर नपा किंवा मनपाला देखील तुमची बदली होऊ शकते, किंवा नपा मधून तुम्ही झेडपीला देखील येऊ शकता, महानगरपालिकेमधून तुम्ही झेडपीला देखील येऊ शकता. याची कंडिशन मात्र थोडीशी वेगळी आहे, महत्वाची आहे. महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ज्या जागेवरती शिकवता त्या जागेवरती तुम्ही अतिरिक्त झालेले हवे आहात. जर तुम्ही अतिरिक्त असाल तर 100% तुम्हाला शेजारी असणाऱ्या ज्या झेडपी असेल, नपा असेल, मनपा असेल, त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अतिरिक्त झालात तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. आणि अशा कंडिशन मध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी रिक्त जागा असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, रिक्त जागेची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमच्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी जागा रिक्त पाहिजे. नुसतीच जागा रिक्त नकोय, तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची जागा रिक्त पाहिजे. तुमच्या आरक्षणानुसार ती जागा रिक्त असेल तर 100% तुमची बदली त्या ठिकाणी होऊ शकते. आता महत्वाचा मुद्दा, संस्था अंतर्गत सुद्धा बदल्या त्या ठिकाणी होतात का, तर 100% त्या संस्थेतून संस्थेमध्ये देखील बदली होऊ शकते. त्याची अट फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही अतिरिक्त झालेले पाहिजेत आणि तुमच्या विषयाची जागा या दुसऱ्या संस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय पाहिजे, रिक्त पाहिजे. तर तुम्ही त्या ठिकाणी इकडे अतिरिक्त झालेला आहात, तर अतिरिक्त झाले असेल तर तुमची जागा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते या संस्थेमध्ये. फक्त त्या ठिकाणी एक कंडिशन असते, तुम्हाला एनओसी आणावी लागते. एनओसी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे सुद्धा तुम्हाला जर जॉईनिंग एकीकडून दुसरीकडे करायचं असेल तर तुम्हाला एनओसी मिळवण्याची गरज असते. एनओसी तुम्हाला घेऊन दुसऱ्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी तुमची एनओसी देऊन तुम्ही जॉईन करू शकता. इव्हन जर संस्थेमध्ये बऱ्याचदा आपण आताच पाहिलं, मागची एक भरती झाली त्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संस्थेचे शिक्षक अतिरिक्त झाले आणि संस्थेचे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या संस्थेच्या शिक्षकांची भरती आपण पाहिलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये केल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे संस्थेतून तो महानगरपालिकेला जाऊ शकतो, संस्थेतून तो नगरपालिकेला जाऊ शकतो, संस्थेतून तो त्या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायतला जाऊ शकतो, जिल्हा परिषदेला देखील जाऊ शकतो. फक्त त्या ठिकाणी तो ज्या जागेवरती काम करतोय, ज्या गटावरती तो काम करतोय, म्हणजे त्याचा 1 ते 5चा गट असेल, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12चा गट असेल तर त्या गटानुसार त्याची बदली होऊ शकते. आता प्रश्न राहतो, या संपूर्ण गोष्टींची बदली एकमेकांमध्ये होते सर, ओके आहे, हे समजलं तुम्हाला. पार्ट तुमच्या मनामध्ये भीती ठेवू नका. बदली प्रक्रिया ही भविष्यात होऊ शकते, काळजी करायची गरज नाही. आता राहिला प्रश्न, समजा एखादा कॅन्डिडेट समजा सोलापूरचा आहे, आणि दुसरा कॅन्डिडेट समजा पुण्याचा आहे, तर या पुणे आणि सोलापूरमध्ये वेगवेगळे जिल्हे जरी असले तर ती बदली होणार आहे का, असा खूप मोठा प्रश्न पडला.
आपले माजी शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब म्हटले होते की बदली ही होणार नाही. अगदी त्यांनी एक मुद्दाही उपस्थित केला होता. तुमचं लग्न जरी करायचं असेल किंवा लग्न झालेलं जरी असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला जर शिक्षक म्हणून पती हवा असेल, पत्नी हवी असेल तर त्याच जिल्ह्यातली निवडायची. कारण की भविष्यात तुमच्या बदल्या होणार नाही हे त्यांचं वाक्य होतं. आणि त्याच गोष्टीवरती अनेक संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. हा जो अन्यायकारक डिसिजन तुम्ही घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही. आणि तिथून पुढे तो मुद्दा जास्त उपस्थित पुन्हा झाला नाही. याचाच अर्थ तुम्हाला एक सांगतो, जरी तुमची एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये निवड झाली, तुम्हाला जर त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये यायचंय, सोलापूरमध्ये निवड झाली, पुण्यामध्ये यायचंय, भविष्यात या बदल्या होणारच आहेत. कारण की या ठिकाणी कोणीच शांत बसणार नाही. या बदल्यांचं जे स्वरूप आहे ते 100% होणार आहे. कारण की आजही आपण पाहतोय की वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बदल्या ह्या कायम होताना आपल्याला दिसतात. आणि या ठिकाणी अचानक ती बदलीची प्रक्रिया जर बंद झाली तर ती कोणीच खपवून घेणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स देताना या गोष्टीचा विचार करा की माझा जिल्हा जरी मी वेगळा घेतला असला तरीही तुम्हाला त्या ठिकाणी बदली होण्याचे चान्सेस असतात. पण एक मुद्दा लक्षात घ्या, संस्थेमध्ये याचं प्रमाण थोडंसं कमी असतं. कारण की संस्थेतून तुम्हाला जर दुसऱ्या संस्थेत जायचं असेल तर कमीत कमी तुम्ही ज्या संस्थेमध्ये आहात त्या संस्थेच्या कदाचित जागा ब्रांचेस तशा पाहिजेत, किंवा तुम्हाला तुमच्या संस्थेमधून दुसऱ्या संस्थेमध्ये जायचं असेल तर तुमच्या संस्थेत तुम्ही अतिरिक्त होणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेसला तुम्हाला वेगळ्या जिल्ह्यामध्ये हव्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं जिथे जिथे जागा रिक्त आहे त्यांना तुम्ही अप्लाय करता आणि मग तुमची निवड होते. आता मधीच आपण पाहिलं 1-2 महिन्यापूर्वी अगदी जर पाहिलं तर मी स्वतः अनुभवलेलं आहे, सोलापूरचे काही शिक्षक रिक्त झाले आणि ते सोलापूरचे शिक्षक जर पाहिलं तर पुण्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अतिरिक्त झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं अनेक शिक्षक असे अतिरिक्त होताना दिसत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्या जागा दिल्या जातात. ही त्या शिक्षकांसाठी एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही अतिरिक्त झाले तर तुम्हाला घरी बसावं लागत नाही, तर तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं समायोजन केलं जातं आणि तुमची नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी टिकवून ठेवण्याचे जे चान्सेस असतात ते तुम्हाला कायम दिलेले असतात. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. अशा पद्धतीने हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजेच पती पत्नी एकत्रीकरण. त्या ठिकाणी केसरकर साहेबांनी म्हटलं होतं, पत्नी पाहताना त्या जिल्ह्यातली बघा, पती पाहताना त्या जिल्ह्यातला पहा, कारण की भविष्यात बदली होईल की नाही मी सांगू शकत नाही, म्हणजे होणारच नाही असे म्हटले होते. पण त्या ठिकाणी पती पत्नी एकत्रीकरणाचा GR असा सांगतो, साधारणतः 31 किलोमीटरपेक्षा कमी अंतर त्या दोघांच्या घरामध्ये जिथं निवास करतायत त्या निवासामध्ये आपण जर पाहिलं किंवा त्यांच्या नोकरीच्या ठिकाणापासूनचं जे अंतर आहे ते 30 किलोमीटरच्या दरम्यानचं साधारणतः असणं आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे, असा तो GR खरं तर आपल्याला सांगतो. आणि ते त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो GR खूप महत्वाचा आहे. त्या GR ने यांचे जे हक्क आहे पती पत्नी एकत्रीकरणाचे ते त्यांना पूर्णतः 100% मिळणार आहे. आणि हा अतिशय महत्वाचा जो अपडेट होता, जो तुमच्या मनामध्ये भीती होती की बदली झाली, बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की बदली संदर्भात काय असेल, तर ही ऑथेंटिक माहिती आहे. हे सर्व माहिती मी मिळूनच तुमच्या सोबत त्या ठिकाणी डिस्कस करत आहे. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. तुमचं काम या भरतीमध्ये कुठेही हो, पण हो काम आणि तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी मिळावी. प्लीज तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे, आपला व्हिडिओ हाईप करा, एवढीच तुम्हाला विनंती असेल. आणि तुमचं काम 100% या भरतीमध्ये होईल यासाठी खूप खूप अशा तुम्हाला शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.